नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पुरवठा निरीक्षक भरती 2024ला येणारे प्रश्न. तर प्रश्न पाहूया कसे आहेत ते. प्रश्न पहिला, कोणत्या देशाने ICC पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक जिंकला? प्रश्न पहिला, कोणत्या देशाने ICC पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक जिंकला? तर उत्तर आहे मित्रांनो भारत. प्रश्न दुसरा, कोरडवाहू शेतीतील खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही? प्रश्न दुसरा, कोरडवाहू शेतातील खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही? उत्तर आहे ऊस. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या शहरात कुंभमेळा आयोजित होत नाही? प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या शहरात कुंभमेळा आयोजित होत नाही? उत्तर आहे वाराणसी. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणती वित्तीय संस्था लघु उद्योगासाठी कर्जात स्रोत आहे? उत्तर आहे SIDBI. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याची 2 किंवा अधिक देशासह आंतरराष्ट्रीय सीमा लागून नाही? प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याची 2 किंवा अधिक देशासह आंतरराष्ट्रीय सीमा लागून नाही? उत्तर आहे त्रिपुरा. प्रश्न सहावा, फक्त शब्दगट योग्य समानार्थी शब्द निवडा. शब्द दिलेला आहे बाजार, तर याचं उत्तर आहे मित्रांनो हाट. प्रश्न सातवा, पुढील संशोधनासाठी प्रारंभिक बिंदू म्हणून अस्थायीपणे काम करू शकणारा प्रस्ताव डॅडॅस म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे परिकल्पना. प्रश्न आठवा, मी स्वतः काम करणार आहे या वाक्यातील खालीलपैकी कोणता प्रकार आला आहे? उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम. प्रश्न नववा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा व त्या उत्तराच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन. उत्तर आहे सामंतशाही. प्रश्न नववा, समूहदर्शक शब्द सिंहावलोकन म्हणजे काय? उत्तर आहे मागच्या काळ्याकडे ओंजळीत नजर टाकणे. प्रश्न 11, नदी हिमालयाची पूर्वेकडील सीमारेषा दर्शविते. उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. प्रश्न 12, महाराष्ट्रातील डॅडॅस हा सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न 13, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांतर्गत तरतुदीमध्ये 1978 खालील काय समाविष्ट नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो सर्व प्रकारच्या प्रकरणामध्ये अटक स्थान बंदोबस्त यापासून संरक्षण. प्रश्न 14, जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडवून आणला? उत्तर आहे 13 एप्रिल 1919. प्रश्न 15, स्वायरोगायरा डॅडॅस शेवाळ आहे? स्वायरोगावर डॅडॅस शेवाळ आहे. उत्तर आहे हरित. प्रश्न 16, गोगलगाय डॅडॅस या संघात मोडते? उत्तर आहे मोलुस्का. प्रश्न 17, पुढील कोणते विधान योग्य आहे?
दोन विधान दिलेले आहेत. एक विधान आहे पांढऱ्या रक्तपेशी अस्थमध्यात बनतात. दुसरी आहे पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवतात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अ व ब दोन्ही योग्य आहे. प्रश्न 18वा. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? प्रश्न 8वा. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? उत्तर आहे चेतापेशी. प्रश्न 19. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? प्रश्न 19. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरण्यात आणले? उत्तर आहे रॉबर्ट हुक. प्रश्न 20. माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकेल? प्रश्न 20वा. माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असे पाहिजे की जो कोणत्याही गटाला रक्त स्वीकारू शकेल? उत्तर आहे ए आणि बी. प्रश्न 21. डॅडॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या अंतर्गत माल्यतेसाठी जबाबदार आहेत. प्रश्न 21. डॅडॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या अंतर्गत शोषणासाठी जबाबदार आहेत. उत्तर आहे जीवनसत्व ड. प्रश्न 22. जीवनसत्वे अ, ब, क, के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोड्या निवडा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अ जीवनसत्व रातांधळेपणा, ब बेरी, क स्कर्वी, के रक्तस्राव. प्रश्न 23. भारतात ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्याचे पद निर्माण केले. प्रश्न 23. भारतात ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकारीचे पद निर्माण केले. उत्तर आहे 1772. प्रश्न 24. बृहन्मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा डॅडॅसप्रमाणे चालविला जातो? उत्तर आहे 1888. प्रश्न 25. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना डॅडॅसमध्ये झाली. प्रश्न 25. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना डॅडॅसमध्ये झाली. उत्तर आहे 1960. प्रश्न 26. पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापतित्वावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी डॅडॅस सदस्याच्या पाठिंब्याची गरज असते? उत्तर आहे 1 किंवा 3. प्रश्न 27. कोणत्या मोगल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली? उत्तर आहे जहागीर. प्रश्न 28. भारतातील पहिली रेल्वे डॅडॅस या ठिकाणी धावली? उत्तर आहे मुंबई ते ठाणे. प्रश्न 29. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅडॅस म्हणाले? उत्तर आहे विल्यम जोन्स. प्रश्न 30. खालील वर्णावरून गव्हर्नर जनरल ओळखा. तर 4 वर्ण दिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला गव्हर्नर जनरल ओळखायचा आहे. तर एक आहे आग्रा येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन केले. दुसरं आहे कुर्ग संस्थान खालसा केले. 3 आहे अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डची स्थापना केली. 4 आहे पेन्सिल्योर व ओरिएंटल या आगबोट कंपन्या सुरू केल्या. तर याचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड विल्यम बेटिक. प्रश्न 31. भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण डॅडॅसने स्वीकारले? प्रश्न 31. भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण डॅडॅसने स्वीकारले? उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न 32. लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळवण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला? प्रश्न 32.
लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळवण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला? उत्तर आहे 1904. प्रश्न 33. हुंगळी नदी डॅडस नदीची वितरिका आहे? प्रश्न 33. हुंगळी नदी डॅडस नदीची वितरिका आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो गंगा. प्रश्न 34. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लाल पट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो? प्रश्न 34. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लाल पट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे गोंदिया. प्रश्न 35. महाराष्ट्र राज्य प्राणी डॅडस आहे? प्रश्न 35. महाराष्ट्राचा राज्य प्राणी डॅशडॅश आहे? उत्तर आहे शेकरू. प्रश्न 36. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न 36. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न 37. खालील प्रस्तुत माहितीवरून डोंगर रांगा ओळखा. तर 4 तिथं प्रस्तुत दिलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला डोंगर रांग ओळखायची आहे. एक आहे गोदावरी व तापी नदीची जलविभाजन आहे. 2 आहे ही डोंगर रांगा तुटक तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पश्चिम पूर्व आहे. 3 आहे पूर्वस मंद उतार पर पश्चिमेस तीव्र उतार आहे. 4 आहे पूर्वीकडे उंची कमी होत जाते. डोंगररांगा ओळखायची आपल्याला, तर याचं उत्तर आहे सातमाळा अजिंठा. प्रश्न 38. राज्य विधानसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? प्रश्न 38. राज्य विधानसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? उत्तर आहे 500. प्रश्न 39. आधार नोंदणीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? प्रश्न 39. आधार नोंदणीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे पहिला. प्रश्न 40. तो आणि मी मिळून येऊ अधोरेखित शब्दाची जात ओळखा. प्रश्न 40. तो आणि मी मिळून येऊ अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. उत्तर आहे उभयान्वयी अव्यय. प्रश्न 41. पाऊस सुरू झाला अन मीना घरी आली या वाक्याचा प्रकार कोणता? प्रश्न 41. पाऊस सुरू झाला अन मीना घरी आली या वाक्याचा प्रकार कोणता आहे? उत्तर आहे संयुक्त वाक्य आहे. प्रश्न 42. कलाकृती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता? प्रश्न 42. कलाकृती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो कल प्लस आवर्ती. प्रश्न 43. भारतीय घटनेनुसार डॅडस सार्वभौम आहे? प्रश्न 43. भारतीय घटनेनुसार डॅडस सार्वभौम आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो संसद. प्रश्न 44. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? प्रश्न 44. खाद्यपदार्थात खाण्याचा सोडा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? उत्तर आहे क जीवनसत्व. प्रश्न 45. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? प्रश्न 45. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? उत्तर आहे सरन्यायाधीश. प्रश्न 46. सरपंचाच्या गैरहजेरीत डॅडस हा त्याच्या काम पाहतो? प्रश्न 46. सरपंचाच्या गैरहजेरीत डॅडस हा त्यांचे काम पाहतो? उत्तर आहे उपसरपंच. प्रश्न 47. खालीलपैकी कोणाची गणना राष्ट्रसभेच्या 3 प्रमुख जहाज नेत्यामध्ये करता येणार नाही? प्रश्न 47. खालीलपैकी कोणाची गणना राष्ट्रसभेच्या 3 प्रमुख जहाज नेत्यामध्ये करता येणार नाही? तर उत्तर आहे मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न 48. डॅश यांना भारतातील कामगार संघटनेचे
आद्य प्रवर्तन म्हणून ओळखले जाते? प्रश्न 48 डॅश यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तन म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे नारायणराव लोखंडे. प्रश्न 49 कमवा आणि शिका ही संकल्पना मूळ कोणाची? प्रश्न 49 कमवा आणि शिका ही संकल्पना मूळ कोणाची आहे? उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न 50 भारतात डॅश क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? प्रश्न 50 भारतात डॅश क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? उत्तर आहे कृषी उद्योग. प्रश्न 51 कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? प्रश्न 51 कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? उत्तर आहे बॉक्साईड. प्रश्न 52 महाराष्ट्रात चित्तनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कुठे उभारण्यात येत आहे? प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न 52 महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 53 माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? प्रश्न 53 माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे 7%. प्रश्न 54 तळे या शब्दाचे अनेक वचन करा. प्रश्न 54 तळे या शब्दाचे अनेक वचन करा. उत्तर आहे तळी. प्रश्न 55 शहाजी महाराजांच्या मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते? प्रश्न 55 शहाजी महाराजांच्या मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते आहे? उत्तर आहे वेरूळ. प्रश्न 56 लातूर जिल्ह्याची निर्मिती डॅश या दिवशी झाली? प्रश्न 56 लातूर जिल्ह्याची निर्मिती डॅश या दिवशी झाली? उत्तर आहे 16 ऑगस्ट 1982 रोजी लातूर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न 57 कोणती नदी सातपुडा व विद्ये या दोन पर्वतरांगा दरम्यान वाहते? प्रश्न 57 कोणती नदी सातपुडा व विद्ये या दोन पर्वतरांगा दरम्यान वाहते? उत्तर आहे नर्मदा. प्रश्न 58 गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशास काय म्हणतात? प्रश्न 58 गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशास काय म्हणतात? उत्तर आहे सुंदरबन. प्रश्न 59 नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? प्रश्न 59 नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे? उत्तर आहे तोरणमाळ. प्रश्न 60 शक्तिस्थळ हे ठिकाण डॅश यांचे समाधीस्थळ आहे? प्रश्न 60 शक्तिस्थळ हे ठिकाण डॅश यांचे समाधीस्थळ आहे? उत्तर आहे इंदिरा गांधी. प्रश्न 61 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? प्रश्न 61 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 62 बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कुठे आहे? प्रश्न 62 बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोठे आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 63 भारतातील सर्वात लांब धरण कोणते? प्रश्न 63 भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? उत्तर आहे हिराकुंड. प्रश्न 64 भारतातील धवल क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्न 64 भारतातील धवल क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे दूध व्यवसाय. प्रश्न 65 चंद्रपूर जिल्ह्याची हद कोणत्या राज्यास लागून आहे? प्रश्न 65 चंद्रपूर जिल्ह्याची हद कोणत्या राज्यास लागू आहे? उत्तर आहे तेलंगणा.
प्रश्न 66. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत? प्रश्न 66. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत? उत्तर आहे 5. प्रश्न 67. अजिंठा लेण्याचा शोध कोणत्या वर्षी लागला? प्रश्न 67. अजिंठा लेणीचा शोध कोणत्या वर्षी लागला? उत्तर आहे 1819 रोजी अजिंठा लेण्याचा शोध लावला. प्रश्न 68. येत्या 2022 मध्ये भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न 68. येत्या 2022 मध्ये भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे Y.V. चंद्रचूड. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्याने कुणी टेलिग्राम जॉईन नाही केले त्याने टेलिग्राम जॉईन करून घ्यावे.